आपल्या कारगिलपासून ते लेहपर्यंतच्या जेवढ्या उंचीच्या जागा होत्या, ज्याला आपण हाईट्स म्हणतो, त्या त्यांनी ऑक्युपाय केल्या. त्याप्रमाणे कारगिलचा लेहशी संपर्क तुटेल आणि लेहचा वरचा भाग कॅप्चर करायला त्यांना सोपं जाईल. पाकिस्तानी सैन्याने असं संपूर्ण जे प्लॅनिंग केलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी ऑलराऊंड डिफेन्स घेतला होता. त्यामुळे कुठल्याही साईडनी जरी आपलं सैन्य आलं तरी त्यांच्यावर ते इफेक्टिव्ह फायर करत होते. नमस्कार. लाईव्ह स्टोरीजच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण भेटणार आहोत ब्रिगेडियर सुनील लिमये यांना. ब्रिगेडियर सुनील लिमये विशेष सेवा मेडल PhD हॅज बीन अन अलुमनाय ऑफ BMCC पुणे अँड इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादून. त्यांच्या 35 वर्षाच्या कार्यकालामध्ये त्यांनी जवळजवळ 2/3 काळ हा जम्मू अँड काश्मीरमध्ये घालवला. 7 टेन्युअर्स जे एक रेअर डिस्टिंक्शन आर्मी ऑफिसरसाठी म्हणता येईल ते त्यांना लाभलं आहे. आणि अनेक ठिकाणी आर्मीच्या इम्पॉर्टंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन्समध्ये ॲज अ इन्स्ट्रक्टर त्यांनी टेन्युअर्स केलेली आहेत. म्हणजे इन अ ट्रू सेन्स इज अ स्कॉलर वॉरियर. त्यांनी अर्बन टेररिझममध्ये PhD पण केलेली आहे. आणि ह्या डिस्टिंग्विश्ड पर्सनॅलिटीला आज आपण भेटणार आहोत आजच्या पॉडकास्टमध्ये. वेलकम सर. थँक्यू सर. आपण थोडी आता चर्चा करू एक खूप फेमस ऑपरेशनबद्दल जे कारगिल युद्धामध्ये झालं. सर्व लोकांना ते टायगर हिल बॅटल म्हणून माहिती आहे. अदरवाईज ह्याच्याहूनही काही जास्ती हाईट्स त्या एरियामध्ये अस्तित्वात आहेत आणि तेवढ्याच इम्पॉर्टन्सच्या त्याही हाईट्स आहेत. पण इथे एक क्रिटिकल बॅटल झालं आणि ते प्रसिद्ध झालं त्याविषयी आज आपण थोडी चर्चा करू. कारण सिख रेजिमेंट वॉज व्हेरी क्लोजली इन्वॉल्ड विथ द बॅटल आणि 8 सिखनी जे टायगर हिलवर करून दाखवलं दॅट वॉज समथिंग मॅग्नानिमस. त्याविषयी थोडंसं तुम्ही बोला. कर्नल निरंजन, आपल्याला माहितीच आहे की 1999 साली पाकिस्तानचे त्यावेळेचे आर्मी चीफ जनरल मुशर्रफ आणि त्यांच्या 3 सिनियर जनरल्सनी एक प्लॅन बनवला होता. त्या प्लॅनप्रमाणे त्यांनी मे 1999 आपल्या कारगिलपासून ते लेहपर्यंतच्या जेवढ्या उंचीच्या जागा होत्या, ज्याला आपण हाईट्स म्हणतो, जे वेगवेगळे पॉईंट्स त्यावेळी आपण लढाईच्या वेळी लोकांच्या लक्षात आले, त्या त्यांनी ऑक्युपाय केल्या. त्यांचा मूळ मुद्दा असा होता की ह्या हाईट्स ऑक्युपाय करायच्या, तिथं ऑब्झर्वेशन पोस्ट बनवायच्या, तिथं सैन्य ठेवायचं, म्हणजे कारगिलहून लेहला जाणारा रस्ता ते डॉमिनेट करू शकतील बाय ऑब्झर्वेशन आणि बाय ब्रिंगिंग डाऊन फायर. त्याप्रमाणे कारगिलचा लेहशी संपर्क तुटेल आणि लेहचा वरचा भाग कॅप्चर करायला त्यांना सोपं जाईल. आपल्याला माहितीच आहे की प्लेन्समध्ये ज्यावेळी आपण लढतो की म्हणजे जिथं समतल प्रदेश असतो तिथला रेशो जो असतो तो 1:3 असतो. याचा अर्थ असा असतो एनिमीच्याकडे 30 लोक असतील एका पोस्टवरती किंवा एका पॉईंटला किंवा एका एरियामध्ये, तर त्यांना कॅप्चर करून ते पर्टिक्युलर एरिया आपल्या ताब्यात घेण्यासाठी 90 लोक लागतात. ह्याला म्हणतात आपण 1:3 रेशो. पण ज्यावेळी आपण माउंटन्समध्ये लढाई लढतो आणि हाय अल्टिट्यूडमध्ये फरक सुपर हाय अल्टिट्यूड ज्याला आपण म्हणतो, कारण तिथल्या सगळ्या हाईटच्या 15,000 ते 17,000 फुटाच्या आहेत, त्यावेळी तो रेशो कधी कधी 1:12, 1:18 जाऊ शकतो. म्हणजे 10 लोकांची पोस्ट कॅप्चर करायला 120 माणसं म्हणजे एक पूर्ण कंपनी लागू शकते. म्हणजेच एक सेक्शन जर कॅप्चर करायचं असेल तर एक कंपनी किंवा कंपनीच्या पेक्षा जास्ती लोक तिथं लागतात. कारण एक तर टरेन असं असतं की आपल्याला खालून वरती जायचं असतं आणि त्यावेळी जो आपला दुश्मन असतो तो वरती असतो, त्यामुळे तो वरती बसून आपल्याला टार्गेट करू शकतो. ऑब्झर्वेशन दोन्ही आपल्याला टार्गेट करू शकतो. ह्याप्रमाणे मे पासून जी आपली कार्यवाही सुरू झाली ती अराउंड जुलैपर्यंत पोहोचली होती. आमच्या रेजिमेंटची जी 8th बटालियन द सिख रेजिमेंट, 8 बटालियन 8 सिख त्याला आम्ही म्हणतो, ती मामून पंजाबमधून नुकतीच जम्मू काश्मीरच्या टेन्युअरसाठी गेली होती. त्यांना तिथं जाऊन आठवडाच झाला होता. त्यावेळी त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला वरती सुपर हाय अल्टिट्यूडमध्ये जायचं आहे. 3 दिवसाचं ॲक्लिमेटायझेशन त्यांना मिळालं. फक्त विंटर क्लोदिंग जे अवेलेबल होतं त्यांना दिलं गेलं आणि ते 192 ब्रिगेडच्या अंडर गेले. सो जे कन्व्हेन्शनली अदरवाईज 3+2+2 मिळायला हवं. 9,000 फुटावरती पहिले 3, 12,000 फुटावरती 2 दिवस आणि 15,000 फुटावरती 2 दिवस, हे आपलं ॲक्लिमेटायझेशन शेड्यूल असतं. पण ते शॉर्टकट कर्टेल करून त्यांना वरती पाठवण्यात आलं. त्यावेळी ज्यावेळी हा टायगर हिलचा जो भाग होता त्याला इंडिया गेट, नॉल अशी बरीच नावं तिथं होती. तर प्लॅन असा बनला की 18 ग्रेनेडियर्स ही साऊथ ईस्टर्न डायरेक्शननी अटॅक करेल आणि बाकीच्या साईडनी त्यांना फर्म बेस देणारी बटालियन म्हणून 8 सिख असेल. आता फर्म बेसचा असा अर्थ असतो की आपण ज्यावेळी लढाईमध्ये जातो त्यावेळी एक
युनिट किंवा एक तुकडी तुम्हाला सेफ जागा मिळवून देते, तिथून आपलं सैन्य वरती चढायला लागतं आणि अटॅक करतं. पण पाकिस्तानी सैन्याने असं संपूर्ण जे प्लॅनिंग केलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी ऑलराऊंड डिफेन्स घेतला होता. त्यामुळे कुठल्याही साईडनी जरी आपलं सैन्य आलं तरी त्यांच्यावर ते इफेक्टिव्ह फायर करत होते. 4 जुलैपासून जी लढाई सुरू झाली ती सतत पुढे जात राहिली. 18 ग्रेनेडियरनी फार उत्तम काम केलं. त्याचवेळी फर्म बेसमधनं 8 पुढे जायला सांगितलं. पुढे जाऊन त्यांनी पुढच्या पोस्ट कॅप्चर केल्या. त्यांना सकाळी मेसेज आला 5 जुलैला की तुमच्यावरती काउंटर अटॅक येणार आहे. जो दिवसा काउंटर अटॅक त्यांच्यावरती झाला त्याच्यामध्ये पाकिस्तानचे जवळ 30च्या आसपास सैन्य मारले गेले. आणि त्यावरूनच हे लक्षात पुढे आलं, त्यांच्याकडची जी कागदपत्राने हे सगळी सापडली त्याच्यामध्ये की पाकिस्तानच्या रेग्युलर आर्मीचा हात ह्याच्यामध्ये आहे आणि इरेग्युलर्स आर नॉट देअर. जसं 48 साली त्यांनी केलं होतं की अंडर गार्ब ऑफ ट्राईब्समन कबायलाज, तसं ह्यावेळी नव्हतं. पण ह्यावेळी त्यांनी त्यांचं रेग्युलर आर्मी ठेवली होती. 6 तारखेला 6 जुलै 99ला टायगर हिल कॅप्चर झालं. 2 ऑफिसर्स ह्याच्यामध्ये जखमी झाले होते 8-6चे. 8 JCOs आणि जवळजवळ 18 अदर रँक्स याच्यात शहीद झाले आणि 28 अदर रँक्स हे इंज्युअर्ड झाले होते. टायगर हिल हे नाव त्यामुळे पडलं आणि त्याच्यामुळे संपूर्ण बॅटल त्यापासून टर्न व्हायला लागलं आणि ते त्याच्यानंतर पाकिस्तानलाही रिट्रीट सुरू केली. अशा प्रकारे त्यांनी संपूर्ण आपल्या युद्धाची तजवीज केली होती. एअरफोर्ससुद्धा त्यांचं त्यावेळी ॲक्टिव्ह होतं, ज्याबरोबर आपलं एअरफोर्स ॲक्टिव्ह झालं होतं. पण ह्या सगळ्या वेपन्स आणि पोझिशन्स प्रिपेअर्ड असल्यामुळे आपल्या सैन्याला कॅप्चर करायला थोडा वेळ लागला. सर, पाकिस्तानचे या लढाईमध्ये जे काही ऑपरेशनल आणि स्ट्रॅटेजिक एम्स होते त्याच्यामधला एक होता की टू इंटरनॅशनलाइज दी काश्मीर इश्यू अगेन अँड टू रेज द टेन्शन्स इन दी एंटायर एरिया. सो जेव्हा कारगिल ऑपरेशन आपलं चालू होतं त्याच वेळेला पूर्ण JNK बॉर्डरवर विविध प्रकारच्या टेररिस्ट ॲक्शन्सनी इंडियन आर्मीला ऑक्युपाईड आणि टाईड अप ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न चालू होता. आणि तुम्ही त्यावेळेला सांबा सेक्टरमध्ये होतात, जो स्ट्रॅटेजिकली खूप इम्पॉर्टंट आहे इंडियन आर्मीच्या ऑपरेशनसाठी. आणि त्यावेळेला त्या भागामध्ये पुष्कळ टेररिस्ट ॲक्शन्स, सप्लाय ऑफ वेपन्स आणि ह्या प्रकारची ॲक्टिव्हिटी चालू होती. तर मला खात्री आहे तुम्ही काही डायरेक्टली ते जे इव्हेंट्स होते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असाल, प्लॅनिंग लेवलला किंवा एक्झिक्युशन लेवलला. कर्नल निरंजन, ज्यावेळी कारगिल ऑपरेशन सुरू झालं त्यावेळी ॲज यू हॅव राईटली सेड की पाकिस्तानचा एम होता टू इंटरनॅशनलाइज दी काश्मीर इश्यू. याच्याचबरोबर काय होतं, जर कुठं युद्ध सुरू झालं तर कुठला सेक्टर केव्हा ओपन होऊ शकतो ही काही गॅरंटी नसते. त्यामुळे एंटायर इंडियन आर्मी त्यावेळी मोबिलाइज झाली होती आणि सगळी युनिट्स त्यांच्या त्यांच्या बॅटल पोझिशन्सला पोहोचली होती. त्यावेळी माझी जी बटालियन होती ती सांबा सेक्टरमध्ये होती. दॅट टाईम माझी रँक ही मेजर होती. आय वॉज मेजर दॅट टाईम. आणि मला तो दिवसही अगदी व्यवस्थित आठवतो. त्या तारीखसुद्धा होती 9 सप्टेंबर 99. आमचा बेस पठाणकोटला होता आणि डिप्लॉयड आम्ही बॉर्डरवरती होतो. तर मला काही कामासाठी बेसवरती पाठवलं होतं आणि मी 9 सप्टेंबरला दुपारी 12:30-1च्या सुमारास माझ्या फॉरवर्ड हेडक्वार्टरमध्ये पोचलो. दॅट टाईम मी बटालियनचा ॲडज्युटंट. तर जर कुठलाही माझा जवान जर गडबड केली तर मी त्याला त्यावेळी बुलेट प्रूफ जॅकेट घालून दरवाजात उभं करायचो की सॉर्ट ऑफ पनिशमेंट. तर ज्यावेळी मी हेडक्वार्टरमध्ये फॉरवर्ड हेडक्वार्टरला पोचलो तर एक जवान अंगावर बुलेट प्रूफ घालून उभा होता. तर मी त्याला विचारलं, तुला कोणी पनिशमेंट दिली? कारण बुलेट प्रूफ जॅकेट मीच द्यायचो फक्त. तो म्हटलं, नाही सर, तुमची आम्ही सकाळपासून वाट बघतोय. आपल्या एरियामध्ये इथं ऑपरेशन चाललं आहे. आम्ही तुम्हाला खूप कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला. तेव्हा मी त्याचंच जॅकेट तिथून काढलं, स्वतःच्या अंगावर घातलं आणि जिथं ऑपरेशन चाललं होतं तिथं पोचलो. याच्या मागची अशी एक भूमिका होती की सांबा सेक्टर आणि त्या एरियामध्ये वेगवेगळ्या नद्या, नाले असे पाकिस्तान इंडियातून पाकिस्तानामध्ये जातात. त्याला आपण खड म्हणतो, कुठल्या ठिकाणी नदी म्हणतात. तर ह्या ड्रायबेडमधून जनरली पाकिस्तानी त्यावेळी टेररिस्ट आपल्या भारतामध्ये पुश करत होते. वरती कारगिलचं ऑपरेशन चालू आहे आणि बाकी सेक्टर्समध्ये टेररिस्ट आतमध्ये पुश करून इंटरनल अनरेस्ट वाढवण्यासाठीचा प्रयत्न चालला होता. असाच त्यावेळी एक दिवस सकाळी आपल्या बटालियनमध्ये BIST म्हणून एक ऑर्गनायझेशन असते, बटालियन इंट अँड सर्वेलन्स टीम. त्याचा इन्चार्ज एक ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर असतो. तर आमचे सुभेदार रुलदार सिंग त्याचे इन्चार्ज होते आणि ते अगदी हे आपलं काम सिरियसली करायचे. म्हणजे सांबा सेक्टरमध्ये सदा सरदारच असल्यामुळे रुलदार सिंग सकाळी लुंगी, पंजाबी पटका बांधून सायकलवरनं सगळीकडे फिरत बसायचे. आणि एकदा ते असेच त्या सांबाच्या तिथल्या त्या गावात गेले होते.
तर त्यावेळी त्यांना सांगितलं की सर ह्या शेतामध्ये 6 टेररिस्ट आहेत काळ्या कपड्यातले, काळे कपडे घालून असलेले. ही सकाळची 5ची वेळ होती. त्यावेळी त्यांनी तिथं जाऊन बघितलं तर त्या अशा राईस फील्डमध्ये, पॅडी फील्डमध्ये अशी उंच अशी थोडीशी जमीन होती कोरडीशी. तिथं हे 6 जण झोपले होते. प्रत्येकाकडे 2-2 बॅग्स आणि हत्यार होतं. आमचा जेसीओ तसाच उलटा आला आणि त्यांनी सीओना सांगितलं. आमच्या कमांडिंग ऑफिसरनी इमिजिएटली ऑपरेशन लॉन्च केलं. हे 6 जण घेरले गेले होते त्या छोट्याशा पॅडी फील्डमध्ये आणि 400 बाय 400 मीटरचाच फक्त असा आम्ही कॉर्डन लावू शकत होतो. बरोबर. साईडला गाव होतं, एका साईडनी फायरिंग करत होतो, वरती गावातली लोक छतावर येऊन संपूर्ण ऑपरेशन बघत होती. म्हणजे सिव्हिलियन कॅज्युअलिटीजला होऊ देणं न होऊ देणं हे आमचं महत्त्वाचं काम होतं. आणि हे सगळं करत असताना त्यांच्या फायरमध्ये माझी काही जवान इंज्युअर्ड सुद्धा झाले. ज्यावेळी मी 3 वाजता तिथं पोहोचलो साईटला, मी सिनियर मोस्ट नंबर 2 होतो, सीओच्या नंतर मी होतो. तर सीओनी मला विचारलं, सुनील आता आपण काय करूयात? म्हटलं सर थोड्या वेळात 5 वाजता लास्ट लाईट होईल, अंधार पडेल आणि मग ह्यांना सांभाळणं मुश्किल होईल. त्याप्रमाणे मी आणि आमचे एक मेजर कुलविंदर म्हणून आहेत, आम्ही दोघांनी 30-30 ट्रुप्सची अशी लाईन बनवली आणि आम्ही फिजिकल असॉल्ट त्यांच्या त्या नेस्टवरती केला. नेस्ट म्हणजे जिथं ती लोक राहतात त्याला नेस्ट म्हणतो आपण आर्मी भाषेत. आणि लकीली तिथल्या त्या टेररिस्टनी हात वरती करून सरेंडर केलं. उलटा फायरही झाला असता, दिवसभर फायरिंग चालूच होतं, पण त्यांच्या लक्षात आलं की आता सरदार तर पेटलेले आहे, काहीतरी करणार आता म्हणल्यावर त्यांनी सरेंडर केलं. आणि त्यांचा मोठा प्लॅन जो डोडा सेक्टरमध्ये हत्यारं ॲम्युनेशन पोचवायचा होता तो फेल गेला. तर त्यावेळी डोडा सेक्टरमध्ये खतीब अन्सारी म्हणून एक मोठा टेररिस्ट ऑपरेट करायचा. तर ही त्याच्यासाठी नेणारी म्यूल ट्रेन होती. म्यूल ट्रेन म्हणजे बेसिकली सामान वाहून घेऊन जाणारे टेररिस्ट, ह्युमन म्युल्स होते. ह्युमन म्यूल्स. आणि असं करून ते आम्ही संपूर्ण ते एलिमिनेट केलं. त्यामुळे एक मोठा अनर्थ टळू शकला पुढं. असंच सगळ्या सेक्टरमध्ये हे असंच काम चाललं होतं. पाकिस्तानच्याकडनं हाच प्रयत्न होता की सगळीकडं जम्मू काश्मीरमध्ये अराजकता माजवावी, कारगिल इंटरनॅशनलाइज करून JNKचा प्रश्न जगासमोर आणावा आणि बॉर्डर डिस्प्यूट थोडासा त्यांच्या फेवरमध्ये सेटल करण्याचा प्रयत्न करावा. बिलकुल, अगदी, ॲब्सोल्युटली. सर तुमचा PhDचा जो विषय आहे तो खूपच इंटरेस्टिंग आहे आणि अर्बन टेररिझम या विषयाने जगामध्ये जवळजवळ गेल्या 2 दशकांमध्ये हाहाकार माजवला आहे. ज्यावेळी मी माझं PhD करायचं ठरवलं त्यावेळी माझ्या डोक्यात होतं की माझ्या प्रोफेशनल कामाबद्दल असलेल्या विषयामध्येच PhD करायची. मला कुठल्याही मॅनेजमेंट सब्जेक्ट घेऊन PhD करायची इच्छा नव्हती. म्हणून मी अर्बन टेररिझम हा भाग निवडला. आता ज्यावेळी वॉर नसतं किंवा वॉरलाईक सिच्युएशन ज्यावेळी असते त्यावेळी अराजक माजवण्याचं काम हे टेररिस्ट करू शकतात. हे आपल्या भारतात आपण सगळीकडं अनुभवलं आहे, जगाने बघितलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी हा आज प्रॉब्लेम होत चाललेला आहे. तर ह्या विषयामध्ये थोडंसं डेप्थमध्ये जाऊन काय आपल्याला करता येईल हे बघायचं होतं. सो टेररिझमचे रूरल टेररिझमसुद्धा असतो, म्हणजे ज्याच्यामध्ये नक्सल्स आहेत किंवा बाकी टेररिस्ट नॉर्थ ईस्टमध्ये जो टेररिझम होता तो आहे. तसंच प्रमाणे मोठ्या शहरांमध्ये जो आतंकवाद आहे, मुंबईमध्ये झाला जो अटॅक झाला, पुण्यामध्ये बॉम्बलास्ट झाले होते. टेररिस्ट यू डोंट हॅव टू पिकअप वेपन एव्हरी टाईम अँड स्टार्ट किलिंग पीपल. देर आर वेज अँड मीन्स ऑफ डुईंग इट. जसं 9/11मध्ये अमेरिकेने सफर केलं होतं, तसंच मध्ये एक पेपरमध्ये न्यूज आली होती की एका माणसाकडे जवळजवळ 1.5 किलो नागाचं विष मिळालं. आता जर हे 1.5 किलो नागाचं विष किती दिवसात त्यांनी किती नागांपासून गोळा केलं असेल, मॅटर ऑफ इमॅजिनेशन. पण हे जर कुठं वापरलं गेलं, काय होऊ शकतं, ट्रॅजेडी कुठल्या लेवलला जाऊन पोचू शकेल काही सांगता येत नाही. आपण वेगळ्या मॅचेसना जातो, स्टेडियम्स भरलेली असतात, स्टेडियममध्ये बाहेर स्टॉल्स खाण्याचे दिले जातात, कुठलाही कंट्रोल नसतो. जो उठेल तो एक स्टॉल लावतो, समोसा वडा काहीही करा. पण ह्याच्यामध्ये जर कोणी काही असं केमिकल मिक्स केलं की 3 तासानंतर लोकांना त्रास होऊ शकेल. अशा ज्या बऱ्याच गोष्टी आहेत, टेररिझमचे जे अँगल्स आहेत, क्राईम रिलेटेड टेररिझम अँड क्राईम ह्यांच्यामध्ये काय पकड आहे, ड्रग्ज आणि टेररिझम ह्याचा काय संबंध आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी मी हा सब्जेक्ट निवडला होता. व्हेरी युनिक स्टडी सर. मी आता पॉडकास्टच्या शेवटाकडे येतो. तुम्ही गेल्या अर्ध्या तासामध्ये आम्हाला ऑपरेशन टायगर हिल टू अर्बन टेररिझम असा खूप मोठा कॅनव्हास आणि तुमचा जर्नी याच्याबद्दल अतिशय अप्रतिम माहिती दिलीत. सो ॲज अ पार्टिंग शॉट, आपण आपल्या देशाची आत्ताची जनरेशन आणि सर्व नागरिक यांच्यासाठी तुमचा काही सल्ला आहे का? आणि स्पेशली ॲज अ डिसिप्लिन सोल्जर तुमचा त्यांच्यासाठी काही सल्ला आहे का? निरंजन, सल्ला देणं हे खरं सैनिकाचं काम नाही आहे. देशाचं रक्षण करणं हे सैनिकाचं काम आहे.
पण एक रिटायर्ड झालेला सैनिक जो आर्मीच्या स्टेशन्समध्ये राहून देशाच्या सीमेवर राहून परत सिव्हिल लाईफमध्ये आला आहे. मला नागरिकांना एक आव्हान करायचं आहे आपल्या माध्यमातून. आपली जी आर्मीची स्टेशन्स असतात, मिलिटरी स्टेशन्स असतील, कॅन्टोन्मेंट्स असतील, इव्हन फॉरवर्ड स्टेशन जी आहेत तिथंसुद्धा साफसफाई, डिसिप्लिन ह्या गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. हिरवळ, झाडं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मिलिटरी कॅन्टोन्मेंट्समध्ये आणि स्टेशनमध्ये दिसतात. त्यामुळे सगळ्यांना आपल्याबद्दल थोडासा हेवा वाटतो. ह्यासाठी मी सर्व नागरिकांना रिक्वेस्ट करीन की तुम्ही तुमच्यातला शिपाई जागृत करा. एक सोल्जर तुमच्यामध्ये येऊ द्या. सोल्जरली क्वालिटीज थोड्याशा आणा. प्रत्येक माणूस काही बॉर्डरवर जाऊन सैन्यात जाऊ शकत नाही, पण साध्या गोष्टी आहेत. रस्त्यावर कचरा टाकणे, रस्त्यावर थुंकणे, ट्रॅफिकचे सिग्नल मोडणे, फुटपाथवरनं मोटरसायकल चालवणे आणि झाडं कापणे, ह्या जरा गोष्टींवर आपण कंट्रोल केला, आपल्यातला तो सैनिक जागृत केला आणि आपण आपलं घर, आपलं आवार, आपल्यासमोरचा रस्ता, आपण जिथं काम करतो ती जागा, आपला आसपासचा परिसर हा साफसुथरा आणि स्वच्छ ठेवला तर आपल्या देशाचं फार मोठं एक काम होईल आणि देशाची प्रगती खूप पुढं जात राहील. आणि तरुणांबद्दल म्हणलास तर प्रत्येक तरुण किंवा तरुणी ही सैन्यात जाऊ शकत नाही, पण जिथं ते जाऊ शकतात तिथं सचोटीने काम केलं पाहिजे. ज्यांना सैन्यात जायची इच्छा आहे त्यांनी त्याप्रमाणे तयारी केली पाहिजे. आता तर आपल्या सैन्यात मुलींनासुद्धा मोठं स्थान मिळालेलं आहे. NDAपासून मुली आता आर्मीमध्ये यायला लागलेल्या आहेत. सोल्जर म्हणून मुलींची भरती सुरू झालेली आहे. तर ज्यांनाही या ह्याच्यात जायची इच्छा असेल त्यांनी जरूर यावं, मेहनत करावी आणि देशाचं रक्षण करावं आणि आपल्या देशातला एक सुख समृद्ध देश आणि प्रगतिशील देश, ज्याचं जगात सगळीकडे नाव आहे सध्या, त्याला अजून पुढे नेण्यासाठी कार्य करावं, एवढीच माझी अपेक्षा आहे. धन्यवाद सर. थँक्यू.